साऊंड त्याचा पार्ट 3 आपण इथे बघतो आहोत। त्यामध्ये रिफ्लेक्शन ऑफ साऊंड किंवा ज्याला ध्वनीचे परावर्तन असे म्हणतात। आता बघा याची व्याख्या जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल की एखाद्या माध्यमात ध्वनीचे प्रसारण होत असताना ध्वनीच्या मार्गात सर्वात महत्त्वाचं आहे, जर अडथळा आल्यास तर ध्वनी त्यावर आपटून त्याचे वेगळ्या दिशेने काय होते प्रसारण होते आणि यालाच काय म्हणतात ध्वनीचे परावर्तन। ज्या पद्धतीने रिफ्लेक्शन ऑफ लाईट आहे त्याच पद्धतीने इकडे ध्वनीचं सुद्धा काय होत असतं रिफ्लेक्शन ऑफ साऊंड आहे। आता बघा की एक आपण इथे एक सिंपलसा प्रयोग जर आपण 8वी 9वी 10वीला जर थोडंसं इथे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की शालेय याच्यामध्ये आपण हा प्रयोग करताना कदाचित आपल्याला आठवेल। तर हा प्रयोग काय होता की एका टेबलावर अशा 2 पोकळ नळ्या ठेवण्यात आल्या होत्या आणि एका बाजूला टेबलाच्या एका बाजूला आपल्याला इथे दिसतंय घड्याळ आहे, तर एका बाजूला एका व्यक्तीचा कान आहे। म्हणजे या घड्याळाची जी काही बेल आहे किंवा जी टिकटिक आहे जी रिंग असेल, ज्यावेळेस बेल देण्यात येईल त्यावेळेस एका बाजूला बघा अंतर जास्त आहे, दुसऱ्या बाजूला आपल्याला त्या घड्याळाची टिकटिक इथे ऐकायला मिळेल। पण हे कधी शक्य आहे आणि ह्या इथे पाठीमागे जे आहे भिंत आहे, भिंत आणि ही टेबलवर अशा प्रकारची आपण अरेंजमेंट इथे केली। आता हे कधी शक्य आहे की हा जो अँगल आहे इथे जर मॅच झाला, जर आपण हा अँगल बदलला तर इथे तो स्पष्ट ध्वनी ऐकू येणार नाही। म्हणजे काय होतं की ज्यावेळेस एखाद्या पृष्ठभागावर किंवा त्याला आपण परावर्तक पृष्ठभाग असं म्हणूया, हा असेल परावर्तक पृष्ठभाग, म्हणजे ज्यावेळेस या ध्वनी लहरी या अशा पद्धतीने या पोकळ नळीमधून या परावर्तक पृष्ठभागावर येऊन आदळतील, त्यांचं काय होईल दुसऱ्या दिशेने म्हणजे इकडून येऊन असे आदळले या पृष्ठभागावर असं रिफ्लेक्शन होईल आणि इथे मात्र तो साऊंड आपल्याला ऐकू येईल। मग आता याचं उदाहरण जे आहे फेमस जे उदाहरण आहे की ध्वनी एखाद्या माध्यमावर एखाद्या अडथळ्यावर जाऊन आदळतो आणि आदळल्यानंतर तो परत रिफ्लेक्ट होतो आणि आपल्याला ऐकू पण येतो। हे पण आपण बऱ्याचदा याचं पण एक पॉप्युलर फेमस एक्झाम्पल आहे की जसं माथेरान असेल महाबळेश्वर असेल या ठिकाणी आपल्याला इको साऊंड ज्याला आपण प्रतिध्वनी म्हणतो तो ऐकू येतो। यापुढे आपण तो प्रतिध्वनी सविस्तर बघूया, पण ते सुद्धा याचं काय झालं या परावर्तनाचं उदाहरण आहे। किंवा आणखी एक उदाहरण जर आपण इथे बघितलं तर जे वटवाघूळ असतात ते साऊंड प्रोड्यूस करतात आणि तो जो साऊंड आहे वेगवेगळ्या वारंवारतेवर आधारित सुद्धा त्या ध्वनीचे आपण प्रकार बघणार आहोत पुढे। मग ते वटवाघूळ काय करतात अंधारामध्ये आपण त्यांना म्हणतो की त्यांना दिसत नाही, परंतु रात्री सुद्धा ते काय करतात साऊंड प्रोड्यूस केल्यानंतर तो ध्वनी एखाद्या मार्गावर जाऊन आढळतो, भिंतीवर दगडामध्ये एखाद्या कपारीमध्ये गुहेमध्ये, आणि आदळल्यानंतर तो त्यांना परत येतो। मग परत आला म्हणजे त्यानुसार ते जज करू शकतात, अनालिसिस करतात की अरे गड्या कुठून तो किती येणे तो ध्वनी आला, कुठं ध्वनी नाही आला, म्हणजे अंतर मोकळं असेल मग आपण इथून पुढे जाऊ शकतो। म्हणजे तर अशा पद्धतीने परावर्तनासाठी इथे जे परावर्तन जे आहे 2 एक्झाम्पल आपण बघितले, एक आहे प्रतिध्वनी इको तो पुढे आपण बघतो आहोत आणि एक आहे वटवाघूळ सुद्धा काय करतं या परावर्तनाचा उपयोग करतो। मग आता हा जो हे जे परावर्तन आहे यामुळे आपल्याला काय कळतं तर ध्वनीची हवेतील चाल मोजण्यासाठी या ध्वनीचा परावर्तनाचा आपल्याला उपयोग होतो। त्याच पद्धतीने पाण्याखालील वस्तूचे स्थान निश्चित करण्यासाठी म्हणजे जी सोनार टेक्नॉलॉजी आहे आपण ते पुढे बघू सविस्तर, ज्याला आपण साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग प्रणाली म्हणतो, त्यामध्ये या अशा प्रकारच्या परावर्तनाचा उपयोग करून घेतला जातो। आणि पाण्याची डेप्थ खोली मोजण्यासाठी सुद्धा काय होतं आपल्याला या ध्वनीची जी वैशिष्ट्ये आहे या ध्वनीच्या परावर्तनाचा उपयोग होतो। आपण ध्वनीचं परावर्तन बघितलं आणि त्या परावर्तनामध्ये जे उदाहरण आपण बघितलं होतं ते म्हणजे प्रतिध्वनी किंवा ज्याला आपण इको म्हणतो।
म्हणजे कशा प्रकारे एखादा ध्वनी किंवा ध्वनी लहरी ज्यावेळेस एखाद्या माध्यमावर किंवा एखाद्या ठिकाणावर जाऊन आदळतात पृष्ठभागावर, आणि आदळल्यानंतर त्या काय होतात, तिथून परावर्तित होतात. आता बघा, आणि मग त्याचा परिणाम आहे, त्याचा इफेक्ट असा आहे तो म्हणजे इको साऊंड किंवा ज्याला आपण म्हणतो प्रतिध्वनी. बघा डेफिनेशन अगोदर बघूया. प्रतिध्वनी म्हणजे कोणत्याही पृष्ठभागावर मूलध्वनीच्या परावर्तनामुळे होत असलेली पुनरावृत्ती. आता या ज्या ध्वनी लहरी आहे यांचं परावर्तन होऊन जवळपास 0.1 सेकंदानंतर त्या आपल्या कानावर पडल्यास, म्हणजे याला जो मूळ ध्वनी असेल तो येऊन परत आपल्या कानावर 0.1 सेकंदानंतर जर पडला असेल, पुन्हा पुन्हा जर हा मूलध्वनी आपल्याला ऐकू आला, तर त्याला काय म्हणायचं, प्रतिध्वनी, किंवा आपण त्याला म्हणू शकतो इको. आता एक फेमस उदाहरण आपण असं घेऊया इथे, की जी थंड हवेची ठिकाणे आहे, जसं महाबळेश्वर असेल, माथेरान असेल, पाचगणी असेल, किंवा अशी उंच जे हिल स्टेशन आहे तिथे एखादा व्ह्यू पॉइंट असतो. सपोज आपण ह्या इथे घेऊया, असं ठिकाण आहे, सपोज हे उंच असं एखादं, आणि ह्या इथे असा हा व्ह्यू पॉइंट असतो, आणि ह्या इथे सपोज एखादी व्यक्ती आहे, आणि ह्या इकडे अशा पर्वतरांगा किंवा डोंगर आहेत. काय होतं की हा जो व्यक्ती आहे, ज्यावेळेस उंच थंड हवेची ठिकाणे आहे, महाबळेश्वर असेल, माथेरान असेल, पाचगणी वगैरे जे असे हिल स्टेशन आहे, तर हा व्यक्ती काय करतो, जोरजोरामध्ये एखादं व्यक्तीचं नाव घेतो किंवा ओरडतो. मग आता जोरात ओरडताना काय होतं की एक 0.1 सेकंदानंतर त्याला त्याने जे घेतलेलं नाव असेल, जी आरोळी त्याने घेतली असेल, तोच ध्वनी त्याला काय होतो, त्याला ऐकू येतो परत. मग हे असं रिपीट होत असतं. त्याने एकदा जरी आवाज दिला तर त्याला दोनदा तीनदा तो मूल ध्वनी, त्याचा जो मूल ध्वनी असेल, त्याने ज्या नावाने ती हाक मारली असेल, तोच ध्वनी त्याला काय होतो, रिपीट ऐकू येतो. त्याला आपण काय म्हणतो, प्रतिध्वनी, इको. बघा, मग आता इथे आपण समजून घेऊया की हे नेमकं, हे जे डिस्टन्स आहे नेमकं काय मॅटर करतं किंवा किती असायला पाहिजे. तर बघा, एक साधारणपणे 22 डिग्री सेंटीग्रेड एक ऍव्हरेज जर आपण टेम्परेचर पकडलं, तर ध्वनीची चाल असते 344 मीटर पर सेकंद. एक ऍव्हरेज टेम्परेचर, ध्वनीचा वेग किती आहे, 344 मीटर पर सेकंद. आणि आपण बघितलं की या ध्वनीला परत येण्यासाठी, पुन्हा तिकडे जाऊन वापस येण्यासाठी जो लागणारा कालावधी आहे तो आहे 0.1 सेकंद. आता आपण जर ध्वनीची चाल बघितली, जर त्याचं सूत्र बघितलं, चाल म्हणजेच काय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजेच डिस्टन्स अंतर भागिले काल, टाइम. मग जर आता आपल्याला अंतर काढायचं असेल, म्हणजे हा जो व्यक्ती आहे आणि तो प्रतिध्वनी जर त्याला परत पुन्हा ऐकू येण्यासाठी जर आपल्याला अंतर माहिती करून घ्यायचं असेल, सो डिस्टन्स किंवा अंतर बरोबर डिस्टन्स इज इक्वल टू काय झालं, चाल गुणिले काल. आणि हा फॉर्म्युला झाला, म्हणजे डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. मग आता जर आपण इथे सॉल्व्ह केलं तर 344 काय झाली, ही सामान्य तापमानाला त्या ध्वनीची ती चाल झाली. त्याला गुणिले 0.1 जर केलं तर हे डिस्टन्स किती, याला जर सॉल्व्ह केलं आपण फक्त 1 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे ॲज इट इज, परंतु 0.1 आहे म्हणून हे काय होईल, 34.4 मीटर. म्हणजे त्या ज्या ध्वनी लहरी आहे त्यांना जाऊन त्या पृष्ठभागावर आदळून परत येण्यासाठी, म्हणजे प्रतिध्वनी जर आम्हाला स्पष्टपणे ऐकायचा असेल तर जाताना, म्हणजे जाणे आणि येणे हे जे डिस्टन्स असायला पाहिजे, म्हणजे रिफ्लेक्ट होऊन, परावर्तित होऊन मूलध्वनी पुन्हा येणे, म्हणजे मूलध्वनी प्रसारित होणे आणि पुन्हा तो परावर्तित होऊन मूळ ठिकाणी येणे,
यासाठी मॅक्झिमम डिस्टन्स असायला पाहिजे 34.4. या इथून हा ध्वनी निघाला, या इथून हा ध्वनी असा निघाला आणि ह्या इथं जाऊन आदळला. हे जे डिस्टन्स आहे हे असं जाणं आणि येणे हे एकूण व्हायला पाहिजे 34.4 मीटर. याला डिवायडेड बाय जर 2 केलं तर ते येतं 17.2 मीटर. म्हणजे प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी जे अंतर असायला पाहिजे, जो व्यक्ती तो साऊंड प्रोड्यूस करेल आणि ते जे ठिकाण जो पृष्ठभाग असेल यामधला अंतर एक सरासरी जनरली आपण म्हणतो 17 मीटर किंवा रफली आपण त्याला म्हणतो 34 मीटर. पण एक्झॅक्ट जर बघितलं, कारण 0.1 सेकंदानंतर जर तो आपल्या कानावर पडला तरच आपल्याला मूलध्वनी ऐकायला येतो, म्हणजे तो प्रतिध्वनी ज्याला आपण म्हणतो. मग ते 0.1 सेकंदाने काय करावं लागलं आपल्याला, या सामान्य तापमानाला जी स्पीड आहे ध्वनीची त्याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागलं आणि मग ते किती आलं 34.4. परंतु हे जाणं आणि येणं असं ट्रॅव्हलिंग झालं, म्हणजे जाणं प्रसारित होणे आणि रिफ्लेक्शन होणे या दोन्ही गोष्टी झाल्या. म्हणून ध्वनी प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी किमान त्या दोघांमधलं अंतर किती असायला पाहिजे 17 मीटर, 17.2 मीटर. तर अशा पद्धतीने आपण हा बघितला प्रतिध्वनी. ध्वनी त्याला निनाद किंवा रिव्हर्बरेशन किंवा ध्वनी सातत्य असं देखील आपण म्हणतो. त्याला आपण ध्वनी सातत्य. बघा डेफिनेशन समजून घेऊया की भिंतीवरून ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन ध्वनी तरंग एकत्र येऊन सतत म्हणजे सातत्याने जाणवेल असा ध्वनी तयार होतो आणि याचा परिणाम म्हणजे ध्वनीचे सातत्य होते आणि यालाच काय म्हणतात निनाद. आता ही डेफिनेशन आहे, आपण आपल्या बोली भाषेमध्ये समजून घेऊया. बघा की समजा एखादा हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये बऱ्याचदा आपल्याला असं बघण्यात येतं की तो जो हॉल आहे तो जर असा मोकळा असेल, म्हणजे पूर्णपणे त्या हॉलमध्ये डेस्क म्हणा किंवा अशा कुठल्याच प्रकारच्या वस्तू नसतील आणि जो आपला आवाज आहे जर आपण बोलतो आहे तर तो आवाज काय होतो घुमताना आपल्याला जाणवतं किंवा जे आपण बोलतोय समोरच्यापर्यंत तोच आवाज असा त्याचं रिफ्लेक्शन होऊन वारंवार सतत तो आवाज जे पहिलं वाक्य आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य तिसरं वाक्य असायला पाहिजे, तर पहिलंच वाक्य रिपीट आपल्याला तिथे जाणवताना दिसतं. हे कशामुळे होत असेल किंवा बरेचदा आपल्याला हा सुद्धा अनुभव आला असेल, जर आपलं समजा एखादं घर असेल नवीन ठिकाणी, जर आपण त्या घरी गेलो, ते घर जर नवीनच असेल तिथे कुठल्याच प्रकारच्या वस्तू नसतील, पूर्ण घर मोकळं असेल, तिथे सुद्धा काय होतं की आपला आवाज हा आपल्याला घुमतो किंवा जे वाक्य आहे शब्द आहे आपल्याला ते सातत्याने जाणवताना दिसतात. तर हे नेमकं कशामुळे होतं, तर त्याला आपण समजून घेऊ शकतो की ध्वनी तरंग जे आहे म्हणजे त्या घराच्या भिंती आणि दुसरी गोष्ट ते घराचं जे रूफ आहे, त्या घराचं जे काही त्या हॉलचं त्या ऑडिटोरियमचं जे काही छत आहे, हे दोन्हीची रचना इथे सगळ्यात महत्वाची आहे. आपण बघितलं असेल पिक्चरचं हॉल, पिक्चरची टाकी असेल, सिनेमा हॉल असेल किंवा एखादा मोठा ऑडिटोरियम असेल, सभागृह असेल, यांच्या ज्या भिंती असतात या भिंती बनवताना त्याने मध्ये आडवे मोठमोठाले बीम घेतलेले असतात. तो असा सपाट असा पृष्ठभाग नसतो किंवा ज्या भिंती असतात तिथे त्यांनी काय केलेलं असतं एखादं कॉम्प्रेस्ड फायबरचं प्लायवूड बोर्ड बसवलेलं असतं किंवा ज्या भिंती असतात त्या हॉलच्या किंवा सिनेमागृहाच्या त्या कशा असतात खडबडीत असतात. जर त्या सपाट ठेवल्या तर काय होईल, तो जो ध्वनी आहे तो जाऊन आदळेल आणि पुन्हा रिफ्लेक्ट होईल. मग त्या खडबडीत असल्या कारणाने काय होतं, हा जो ध्वनी आहे या ध्वनी तरंग काय होतात त्यावर जाऊन आढळतात आणि परत वेगळ्या दिशेने जातात, म्हणजे आपल्याकडे नाही येत. म्हणजे तो थोडक्यात काय झालं की परावर्तन निनाद जो आहे ध्वनी सातत्य जे आहे यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ध्वनीचं वैशिष्ट्य आहे ध्वनीचे परावर्तन टाळल्या गेले पाहिजे, तर आपल्याला हा निनाद किंवा ध्वनी सातत्य तिथे ऐकू येणार नाही. मग आता बघा
की या निनादामुळे काय होत असतं, ध्वनीची प्रखरता ही कमी होत असते. म्हणजे जो आवाज आपला स्पष्ट येतो हा त्या भिंतीच्या रचनेवर आणि जो रूफ आहे, छत आहे, त्या रचनेवर सुद्धा अवलंबून आहे. मग यासाठी कॉम्प्रेस्ड फायबर बोर्ड वापरला गेला पाहिजे किंवा भिंती ह्या खडबडीत असल्या पाहिजे किंवा त्या हॉलमध्ये हॉलची जी रचना असेल, जो बोलणारा व्यक्ती असेल त्याच्या आजूबाजूला ज्या भिंती आहेत तिथे काय असल्या पाहिजे, लाकडी मोठमोठ्या पट्ट्या असायला पाहिजे. बऱ्याचदा आपण बघतो जे ऑडिटोरियम असतात, हॉल असतात, मोठे मोठे नाटकं वगैरे सभागृह असतात, त्यामध्ये रचना तशी असते की जेणेकरून इथे ध्वनीचं परावर्तन होणार नाही आणि जो ध्वनी बोलणारा जो व्यक्ती आहे त्याचा जो ध्वनी आहे पूर्णपणे त्या हॉलमध्ये कसा जाईल, स्पष्ट असा ऐकू येईल. आता शिवाय काही ठिकाणी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे की ध्वनी शोषक यंत्रे देखील वापरले जातात. तर अशा पद्धतीने ध्वनीचं परावर्तन होतं, म्हणून आपल्याला ध्वनी सतत ऐकू येतो. आणि तो जर टाळायचा असेल तर काय केलं गेलं पाहिजे, ध्वनीचं परावर्तन कसं टाळता येईल याचा आपण इथे विचार केला पाहिजे. ध्वनीचे वारंवारतेनुसार पडणारे प्रकार. आता आपण फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता बघितली की जी वारंवारता मोजल्या जाते हर्ट्झ मध्ये, आणि ती जी वारंवारता आहे, वारंवारता आणि तरंग लांबी मधलं रिलेशन देखील आपण पाहिलं की जर तरंग लांबी जास्त असेल तर काय होतं, वारंवारता कमी होते, फ्रिक्वेन्सी कमी असते. आणि जर तरंग लांबी किंवा वेव्हलेंथ कमी असेल तर हायर काय असते, जास्त प्रमाणामध्ये काय असते, वारंवारता. म्हणजे दोघांमध्ये इनव्हर्स प्रकारचं रिलेशन आहे. आता मग ती जी काही वारंवारता आहे हर्ट्झ मध्ये आहे, सपोज 50 हर्ट्झ असेल, 20 हर्ट्झ असेल, 20,000 हर्ट्झ असेल किंवा व्हॉटेवर जे काही हर्ट्झ असेल. आता त्याचं एसआय युनिट आहे हर्ट्झ, हे वारंवारतेचं एसआय युनिट आहे. मग आता या वारंवारतेनुसार आपण इथे बघतो आहोत की अशा 3 प्रकारामध्ये आपण हे जे ध्वनी आहे किंवा ध्वनी लहरी आहे त्यांना आपण इथे डिवाइड करू शकतो. त्यातला पहिला प्रकार आहे अवश्राव्य ध्वनी किंवा इन्फ्रासोनिक साऊंड. सेकंड टाइप आहे ऑडिबल साऊंड किंवा ज्याला आपण श्राव्य ध्वनी म्हणतो. आणि तिसरा प्रकार आहे श्राव्यातीत ध्वनी किंवा त्याला आपण अल्ट्रासोनिक साऊंड असं देखील म्हणतो. आता बघा, जो इन्फ्रासोनिक हा आहे ऑडिबल साऊंड आणि हा आहे अल्ट्रासोनिक. आता जो इन्फ्रासोनिक किंवा अवश्राव्य ध्वनी आहे याची जी काही वारंवारता आहे ती कशी आहे, 20 हर्ट्झ पेक्षा कमी आहे. 20 हर्ट्झ पेक्षा कमी, लेस दॅन 20 हर्ट्झ. जर एखादा साऊंड हा 20 हर्ट्झ पेक्षा कमी असेल, त्या ध्वनीची जी काही वारंवारता आहे जर ही 20 हर्ट्झ पेक्षा कमी असेल तर त्याला काय म्हणायचं, तो कुठल्या प्रकारचा साऊंड असायला पाहिजे, अवश्राव्य ध्वनी. जसं उदाहरणार्थ हत्ती आहे, गेंडा आहे, एवढा कमी प्रमाणातला जो साऊंड असेल, 20 हर्ट्झ पेक्षाही कमी वारंवारता आहे, अशा प्रकारचा साऊंड कोण ऐकू शकतं, हत्ती आहे, गेंडा आहे किंवा काही रेप्टाइल्स आहे, सरपटणारे प्राणी, हे सुद्धा हा साऊंड ऐकू शकतात. मग आता श्राव्य ध्वनी किंवा ज्याला आपण ऑडिबल साऊंड म्हणतो, हा माणसाला किंवा मानवी कान याला जे आपण जे बोलतो आहे याची रेंज जी आहे, याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती कशी आहे, 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या दरम्यान. म्हणजे ह्युमन इयर जो आहे, मानवी कान, याला स्पष्टपणे ऐकू शकतो. ती रेंज आहे 20 पेक्षा कमी. ते आपण बघितलं अवश्राव्य ध्वनी किंवा इन्फ्रासोनिक. आणि हा जो आहे ऑडिबल साऊंड 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ. आता त्यानंतर तिसरा प्रकार आहे श्राव्यातीत ध्वनी किंवा ज्याला आपण अल्ट्रासोनिक साऊंड म्हणूया. आता याचं वैशिष्ट्य म्हणजे 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त जर त्याची वारंवारता असेल, मग असा ध्वनी कोण ऐकू शकतं, तर त्याचं उदाहरण आहे आपल्याकडे वटवाघूळ. वटवाघूळ स्वतः 1,00,000 हर्ट्झ एवढ्या वारंवारतेचा ध्वनी प्रोड्यूस करतो, की जे आपण मागे पण बघितलं होतं वटवाघुळाचं, की हा काय करतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात वारंवारता असलेला ध्वनी प्रोड्यूस करतो आणि तो जाऊन एखाद्या पृष्ठभागावर आदळतो.
आणि आदळल्यानंतर काय होतं की मग त्याला कळतं की समोर पृष्ठभाग कसा आहे का मोकळी जागा आहे, किंवा मग त्याला तो तो जाऊ शकतो. एक एक्सपेरिमेंट करण्यात आला होता एका इटालियन शास्त्रज्ञाद्वारे, आणि काय करण्यात आलं होतं की एका गुहेमध्ये हे वटवाघूळ सोडण्यात आलं, आणि मात्र त्याच्या कानाला काय करण्यात आलं, पट्ट्या लावण्यात आल्या. मग पट्ट्या लावल्यामुळे तो साऊंड तर प्रोड्यूस करत होता, आवाज निर्माण करत होता एवढ्या वारंवारतेचा 1,00,000 हर्ट्झचा, परंतु काय व्हायचं, तो आवाज निर्माण केल्यानंतर तो त्याच्या कानावर येत होता, परंतु कानाला पट्ट्या लावल्यामुळे त्याला ते रिकग्नाइज नव्हतं होत, त्याला ते समजत नव्हतं की अरेकडे हा ध्वनी कोणत्या बाजूने येतोय किंवा कशा प्रकारे येतोय. मग याच्यामुळे तो काय होत होते, ते सगळे वटवाघुळे काय व्हायचे, धडाधड इकडे तिकडे आदळून खाली पडत होते. म्हणजे याच्यावर हे सिद्ध झालं की वटवाघूळ जे आहे, जरी अंधारा असेल रात्रीच्या वेळी, म्हणजे त्याला जरी दिसत नसेल, परंतु तो काय करतो, जनरली असं म्हटलं जातं की तो रात्री बघू शकतो, पण त्याचं खरं रिझन काय आहे की तो जो काही रात्रीच्या वेळेस भ्रमण करतो त्याचं आहे साऊंड रिफ्लेक्शन, ध्वनीचं परावर्तन, आणि एवढ्या जास्त वारंवारतेचा ध्वनी तो प्रोड्यूस करतो. मग आता या प्रकारचा जो ध्वनी आहे की ज्याला आपण अल्ट्रासोनिक साऊंड म्हणतो, हा नेमका आपल्याला कुठे बघायला मिळतो किंवा आपल्या एक डेली लाईफ मध्ये याचा यूज कुठे केला जाऊ शकतो. तर बघा, जे मस्क्युलर पेन आहे किंवा स्नायूंच्या वेदना शमवण्यासाठी अशा प्रकारचा ध्वनी निर्माण केला जाऊ शकतो मेडिकल फील्डमध्ये. त्याचप्रमाणे जी अल्ट्रासोनोग्राफी केल्या जाते, तर ही जी अल्ट्रासोनोग्राफी आहे याचा यूज काय होतो आपल्याला माहिती आहे. बघा की शरीरामध्ये जर समजा आता ट्यूमर आहे, ट्यूमरची जी काही गाठ आहे, ही गाठ नेमकी कुठं आहे, हिचं लोकेशन कुठं आहे, हे सुद्धा आम्हाला या अल्ट्रासोनिक जो साऊंड आहे याद्वारे कळतं. त्याच पद्धतीने या शरीरामध्ये जर एखादा अवयव आहे, त्याची एक्झॅक्ट लोकेशन, त्याची जागा शोधायची असेल तर सुद्धा आपल्याला ते कळतं. त्याच पद्धतीने मातेच्या गर्भामध्ये जे फिटस असतं त्याची जी ग्रोथ होत असते, ती ग्रोथ जी आहे नेमकी कशा प्रकारची आहे, त्याची सुद्धा वेगवेगळ्या पोझिशन्स किंवा त्याचे जे काही लोकेशन्स आहेत ते सुद्धा आम्हाला या अल्ट्रासोनोग्राफीद्वारे कळतात. शिवाय किडनी स्टोन फोडण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो, जे आपण लेझरद्वारे शस्त्रक्रिया म्हणतो, त्यामध्ये याचा यूज केला जातो. त्याचप्रमाणे दुधातील काही बॅक्टेरिया आहे ते नष्ट करून दूध जे आहे अधिक काळ टिकवण्यासाठी अशा प्रकारचा साऊंड प्रोड्यूस केला जातो. आणि ईसीजी आहे, ज्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोकार्डिओग्राफ, की जे हार्ट जे काही आहे आपलं ते प्रॉपर हार्टबीट जे होत आहे पर मिनिटाला, एका मिनिटाला जे हार्टबीट होतं ते प्रॉपर होत आहे की नाही होत आहे, त्याच्यामध्ये असणारे अप अँड डाऊन्स ते सुद्धा मोजल्या जातात आपल्या या अल्ट्रासोनिक साऊंडने. शिवाय जर धातू असेल, एखादा मेटल असेल, आणि त्या मेटलला जर समजा एखाद्या ठिकाणी क्रॅक गेले, तडे गेले, ते तडे नेमके कुठं गेले, कोणत्या ठिकाणी गेले, जर क्रॅक असतील तर हा साऊंड जाईल, त्याच्या आरपार जाईल ज्या ठिकाणी क्रॅक असेल, परंतु ज्या ठिकाणी क्रॅक नसेल त्या ठिकाणी काय होईल, तो साऊंड जाईल, रिफ्लेक्ट होईल. क्रॅक जर नसतील तर तो परत येईल, आणि क्रॅक असतील तर साऊंड पास होईल. याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की ज्या ज्या ठिकाणाहून तो साऊंड रिफ्लेक्ट झाला, याचा अर्थ तिथे कोणत्याही प्रकारचा क्रॅक नसेल. परंतु जर एखादा पोर्शन असेल, त्या पोर्शन मधून हा साऊंड पास झाला आणि रिफ्लेक्ट नाही झाला, याचा अर्थ काय होतो, कारण ध्वनीचं वैशिष्ट्य काय आहे, ध्वनीचं परावर्तन होतं, रिफ्लेक्शन ऑफ साऊंड आहे. ज्याप्रमाणे लाईट प्रकाशाचं परावर्तन होतं, त्याच पद्धतीने ध्वनीचंही परावर्तन होतं. मग त्यावरून आपण अंदाज लावू शकतो काय, की धातूला जर तडे जात असतील आणि ते शोधायचे असेल, किंवा मोठे मोठे वेसल्स असतात, किंवा आपल्याकडे मोठे मोठे विमानं आहे किंवा मोठे मोठे मशिनरी आहे, याचं इंजिन आहे, आता इंजिन मध्ये आपण स्वतः पर्सनली जाऊन बघू नाही शकत, मग अशा वेळेस सुद्धा आपण ह्या ज्या वेव्हज आहे या पास करू शकतो आणि त्याचा आपल्याला उपयोग होतो. तर अशा पद्धतीने ध्वनीच्या वारंवारतेनुसार असणारी ध्वनीची जी काही वारंवारता आहे त्याचे आपण 3 प्रकार पाडले: अवश्राव्य ध्वनी, श्राव्य ध्वनी आणि श्राव्यातीत